हाय फ्रेंड, खूप दिवस झाले ब्लॉग बनवला नाही. 4 ते 5 महिने झाले असं ब्लॉग बनवला नाही. खूप वेळेस फिरायला पण गेलो इकडे तिकडे, पण काय ब्लॉग बनवलाच नाही. म्हणजे टाइमच म्हणजे भेटला टाइम वगैरे, पण बनवलाच नाही. तर आज परत एकदा खूप दिवसानंतर ब्लॉग बनवते. तर आपल्या या छोट्याशा गावामधून निघालेलो आहे. तिकडे गावात राहतो आपण, छोट्याशा येवला तालुक्यामध्ये. तर तालुक्यावरती चाललेलो आहे. थोडा फिरूयात म्हटलं, खूप दिवस झाले ब्लॉग वगैरे पण नाही काढला. फिरलो तर दररोज फिरतो, त्याचा काही विषय नाही. पण विषय कसा होता, ब्लॉग नाही काढला. म्हटलं चला, म्हटलं दोन्ही कामं होतील एका गोष्टीमध्ये, थोडं फिरू पण म्हटलं आणि ब्लॉग पण काढूयात म्हटलं. तर निघालेलो आहे खूप दिवसानंतर. तुम्हाला मी मागच्या वेळेस ब्लॉगमध्ये बोललो होतो की ब्लॉग काढायच्या टायमाला की घाबरू नका वगैरे, असं तसं फुल पब्लिकमध्ये पण बोला, काय टेन्शन घेऊ नका म्हटलं असं तसं. तर मग आज तेच सांगणार तुला, पब्लिकमध्ये जाऊन मी पण. चला आता बघूया पुढे जाऊन काय होतं, काय विषय. थोडी राईड करूया म्हटलं जोऱ्यामध्ये, एकदम फास्ट स्पीडमध्ये थोडी राईड करूया म्हटलं. तर बघूयात, एकदम स्पीडमध्ये चाललेलं आहे. तसा पण आपण रायडर आहे, आवाज येतो का त्याचं माहीत नाही मला. फुल रायडिंगमध्ये चाललेलं आहे. 80-90 स्पीड असेल कदाचित. बघू शकता एकदम फास्ट स्पीडमध्ये, काही विषय नाही, काय हरकत नाही. तसं पण आपणही रायडरच आहे, गाडी चालवायला म्हणजे आपण कसं घाबरत नाही वगैरे, काही नाही, काही विषय नाही. फुल स्पीडमध्ये जाऊयात, पुढे जाऊन परत ब्लॉग चालू करूया, ठीक आहे. चाललेलंच आहे, बघू शकता फुल स्पीडमध्ये परत एकदा. तर आपल्याला टोटल 7 किलोमीटर जायचं आहे. बघू शकता जस्ट 4 ते 5 किलोमीटर आलेलो आहे. टोटल 7 किलोमीटर असतं आपल्या गावापासून. तर बघूयात, चला. तर आपलं गाव इथून 7 किलोमीटर आहे. तर आता सध्या मी 5 किलोमीटर आलेलो आहे अंगणगावमध्ये. इथून आपल्याला राईट टर्न मारायचं आहे. त्याच्यात हे काय चालू इथं बाई याचं, हो एखादा बोलून देईल ना. एकदम पद्धतशीरमध्ये, काही विषय नाही. त्याचा शोरूम वगैरे होतं तर काही विषय नाही. तिथून राईट मारायचं आहे आपल्याला. तर बघू शकतो जस्टच आता आलेलं आहे, काही विषय नाही. पब्लिक फक्त आपल्याला तसं पण आपण ब्लॉग काढायचं आम्हाला कोणाशी बघू नका, काही नका, कॅमेराचा बघा, बिंदास बोलत राहा, टेन्शन घ्यायचं नाही, बिंदास, काही टेन्शन नाही. हां, आपलं चालून द्यायचं, टेन्शन नाही घ्यायचं. पब्लिक बघू ना बघू, त्यांचं काम आहे. मी तुम्हाला मागच्या वेळेस पण सांगितलं त्या गोष्टी, टेन्शन घेत नका राहू, काही नाही, बिंदास बोलत राहा. कोणी काय नाही भाई, पब्लिकचं काय हे नाही, असं तसं समजून सोडून द्या. काय आपल्याला मतलब म्हणजे काय म्हणतात ना त्याला, सेलिब्रिटी वगैरे आपली ख्वाहिश राहते, दुसऱ्याची नाही राहत. त्यासाठी आपल्याला मेहनत करावं लागते. पब्लिक टेन्शन वगैरे घेत नका जाऊ, मेहनत काढत. तर फायनली आपण आले सालकेलो आपल्या सिटीमध्ये, येवला तालुका. बघू शकता एकदम खतरनाक सिटी भाई. मतलब काय म्हणतात त्याला, मुंबईपेक्षा बी खतरनाक, एकदम भारी. आणि एकदम याच्यामध्ये आपली लालपरी चाललेली आहे, बघू शकता. नाशिकची लालपरी भाई, एक नंबर मध्ये. आपण तिच्या मागे बघू शकता लालपरी, एक नंबर मध्ये दिसायली. येवला तालुक्यामध्ये आली, नाशिकूनच आलेली आहे, कन्नडला झालेली आहे, काही विषय नाही, काय हरकत नाही. तर आपल्या येवला तालुक्याचं जनता कॉलेज बघू शकता, एकदम क्वालिटीमध्ये. आपण मध्ये सिटीमध्ये पोहोचलेलो आहे. थोडंफार फिरूयात, थोडं एन्जॉय करूयात. म्हणजे इथं आपल्या तालुक्यामध्ये बाजार वगैरे काय असेल ना, थोडं गल्ली वळल्या वळू इकडं तिकडं, थोडं वायच्या वगैरे बघूयात. वायच्या म्हणजे तुम्हाला समजून घ्या, काहीतरी असंच मराठीमध्ये. एकदा शिवसृष्टी आपली एक नंबर बांधलेली, सगळं मुजवळ्यांनी एक नंबर आहे. अजून काम चालू आहे, एक नंबर बनलेले आहे, काही विषय नाही. तर आपली येवला तालुक्याची चौफुले आलेली आहे, बघू शकते ते समोर. इलेक्शनचं काहीतरी चालू आहे असं वाटू राहिलं मला. कचरा गुंडी मेरे सामने क्या कर रहा. चला
तर आहे काही थोडं पेट्रोल वगैरे टाकलं गाडीत, टंकी फुल करून घेतली, फिरायचं होतं म्हणून. व्हिडिओ नाही काढला आपण पेट्रोलचा, सॉरी, लक्षात होतं पण मग थोडा विषय झाला होता, काही विषय नाही. त्या चौपलीवरती सुद्धा जायचं टायमाला काढला नाही. आणि चला थोडं मध्ये जाऊन फिरूयात म्हटलं, मग दाखवतो तुम्हाला, काही विषय नाही. तर आपली एंट्री इथून मेन गल्ली म्हटलं जातं इथं येवला तालुक्यामध्ये. खूप मोठा बाजार पण असतो मंगळवारच्या दिवशी इथे, पण आता सध्या किती वर आहे काय माहीत नाही मला पण. तर बघू शकता ही मेन गल्ली आपली येवला तालुक्यामधली. मस्त गाड्या इथून तिकडे येऊ राहिल्या, काही विषय नाही, काय हरकत नाही, गाड्या येऊ राहिल्या. हे बघा ही एक बाजार आहे आपला येवला तालुक्यामधला, एक नंबर गल्ली, विषय नाही, एकदम खतरनाक मध्ये. इथूनच लेफ्ट साईडला गेल्यानंतर बस स्टँड पण लागतं, तिकडे पण जाऊयात आपण. तर बघू शकता आता इथं आलेलं आहे एक मन गल्लीमध्ये. इथं बाजारापासून बस भरतं एकदम खतरनाक मध्ये मंगळवारच्या दिवशी. पण कॉलेजचे लेडीज म्हणजे आपल्या बहीण ताई काय म्हणतात यांना पण चाललेलं आहे. आपण पण चाललेलं आहे. काय पर्यंत फायनली बस स्टँड तिकडं चक्कर मारला, पण काय एवढं कॉलेज वगैरे नसल्यामुळे काही एवढं बरोबर वाटणं, पब्लिक वगैरे नाही एवढं खतरनाक. म्हणजे काय बोलता ना मला व्हायच्या वगैरे एवढ्या खतरनाक नाही. आज किती वार आहे काय माहीत, बुधवार गुरुवार असू शकतो. पण मग विषय कसा झाला, कोणी कॉलेज सुटलं किती वाजले, 3 वाजलेले आहे, सर्व घरी गेले असं मला असं वाटतंय. कारण की बस स्टँडवरती कोणी नव्हतं एवढं, काय विषय नाही. तर बघूयात आपण थोडं फिरूयात, मग बघूया पुढच्या गोष्टी. सध्या तर फिरूच राहिलं इकडं तिकडं. तर आपला इकडं पाठीमागं टर्न मारला तो मनमाड रोड आहे, जे सरळ चाललो तो कोपरगाव रोड आहे. ही आपली चौफुली आहे. मग अशी तिथं तुम्हाला सांगितलं मी, तिकडून टर्न मारला होता लेफ्टमध्ये. आता इकडच्या बाजून आलेलो आहे मनमाड रोडतून. आपला एवढा तालुका आहे बेस्ट एकदम खतरनाकमध्ये, काही विषय नाही. परत एकदा टंकी फुल करावं असं वाटतंय मला घरी जाण्यासाठी. काही विषय नाही, टाकून देऊ आम्हाला. तो आहे फ्रेंड, फायनली आपण निघालोय घराकडे. बघू शकता खूप फिरलो आणि तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये काहीच वाटलं नसेल की काय दाखवलं काय केलं. मला एवढं सांगायचं होतं ब्लॉगमध्ये की ब्लॉग काढताना घाबरू नका कोणाला भाऊ. तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं आहे तर ब्लॉग काय म्हणतात त्याला, ब्लॉग काढायचं टायमाला घाबरू नका. पब्लिक काय बोलून हे ते टेन्शन घेऊ नका भाऊ. पब्लिक तुम्हाला काहीच नाही म्हणत, फक्त बघतील सोडून देते. हा, मला फक्त व्हिडिओ स्टार्ट करायचं आहे. तर या ब्लॉगमध्ये मला एवढंच सांगायचं होतं की ब्लॉग काढताना किंवा काही करताना टेन्शन घेऊ नका भाऊ. कोण पब्लिक काय बोलन काय वगैरे या गोष्टी बाजूला ठेवा 2 मिनिटासाठी. मागून पब्लिक बघतील, पुढून पब्लिक बघतील, या गोष्टीमध्ये ध्यान नका देऊ. तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं आहे, तुम्हाला पोहोचलावं लागेल आणि 2 गोष्टी फोनवरती बोलावं लागेल. काही पण बोला, जे म्हणा ते बोला, टेन्शन घेऊ नका. क्रिएटर आपले फॅन फॉलोइंग असतात, सपोर्ट करत असतात, टेन्शन घेऊ नका. फक्त बोलत राहा भाई, टेन्शन घ्यायचं नाही, फक्त बोलत राहायची. काही वगैरे आता बाई लेडीज माझ्याकडे बघते, जो काय बघतो राहायला म्हणशील, टेन्शन घेऊ नका, बोलत राहा बिंदास. एकदा सवय झाली ना भाई, तुम्ही कोणालाच घाबरू शकत नाही, कोणालाच घाबरू शकत नाही. तुम्ही फक्त तुमच्या कॅमेऱ्याकडे फोकस द्या, बिंदास बोला, टेन्शन घेऊ नका. फर्स्ट टाइम तुम्हाला घाबरट होईल, पब्लिक माझ्याकडे बघते, हे करते, रिलेशन देते, असं तसं हे ते. एकदा सवय झाली ना भाई, कोणी आपल्याला बघू किंवा न बघू याच्यावर काही ध्यान देत नाही. आपण फक्त आपल्या कॅमेऱ्याकडे ध्यान देत असतो. मी पण पहिले खूप घाबरायचो, म्हणजे घाबरायचो पण मग नंतर 2-3 व्हिडिओ बघितले सेलिब्रिटीचे, तर मला समजलं की नाही, आपल्याला म्हणायचं ना तर घाबरावं लागणार. असं विचार परत एकदा लाल परी आपली बघू शकता समोर.
हा विषय नाही आपल्या गावात झाली एवढा विषय. बिंदास बनवा ब्लॉग, टेन्शन घेऊ नका, काही टेन्शन नाही आहे. परत तुम्हाला काही अडचण आले तर मला कमेंट सेक्शनमध्ये बोला, मी तुम्हाला 100% रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे देणारच 100%, असा विषय काही नाही. 100% रिप्लाय देणार, कारण की मी सेलिब्रिटी आहे म्हणून मला गर्व नाही. इनमिन माझे 2K सबस्क्रायबर आहेत, 2K पण नाही झाले अजून, एवढा गर्व नाही मला. झाले तरी 100K तर झाले, 200K तर झाले, मी तुम्हाला सेलिब्रिटीला मतलब म्हणजे काय म्हणतं ना, फॅन फॉलोविंगला कधी नाराज करणार नाही. 100% रिप्लाय देणार म्हणजे देणार. तुमचा सपोर्ट आहे म्हणून मी आज इथंपर्यंत आहे. तुमच्या सपोर्टमुळेच मी आज ब्लॉग काढतोय, कोणाला घाबरत नाही, एवढ्या गोष्टी करतोय. सगळ्या गोष्टी तुमच्यामुळेच होत आहे. मी कोणाला घाबरत नाही वगैरे, फुल एकदम मध्ये फोन हातात घेतो, मिनिटात बोलतो, ही तुमची कृपा आहे. आणि एक मराठी क्रिएटर तुमच्यामुळेच आज मोठा होते. मला खूप मोठ्या सर्वची गोष्ट आहे. तर आहे फायनली मी घरी पोहोचलेलो आहे. आणि मला ब्लॉगमध्ये एवढं सांगायचं होतं की ब्लॉग काढताना कधी घाबरू नका, बिंदास पाऊल उचला, बिंदास तुमच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी. तर मी आता जस्टच घरी पोहोचत आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. की तुमची अपेक्षा आहे, एक कमेंट केला म्हणजे मला लई भारी वाटतं. कारण की क्रिएटरला कमेंट केल्यानंतर तुमची म्हणजे अजून व्हिडिओ बनायची काय म्हणतात ना उत्कृष्ट असते. कमेंट करत जा. कमेंट तुमचा एक कमेंट आमच्यासाठी खूप भारी असतो. म्हणजे मनाला भारी वाटतं का आपण काहीतरी करतोय, मनाला भारी वाटतं आणि उत्कृष्ट म्हणजे अजून व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतो असतो. कारण की कमेंट करत जा, तुमचा एक कमेंट खूप भारी असतो आमच्यासाठी. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय.